श्री स्वामी समर्थ। आज आम्ही विजिट केलं श्री अक्कलकोट स्वामी प्रतिष्ठान, टिटवाळा, मांडा टिटवाळा येथील मंदिराला। तर मंदिराची रचना खूपच सुंदर आहे। मंदिराच्या गेटमधून आम्ही एंटर केलं। साईडला चप्पल स्टँड आणि पाय धुण्यासाठी पाण्याचं व्यवस्था केलेली आहे। खूप छान आहे। चारी बाजूनी मोकळं जे वातावरण, मोकळी स्पेस आहे। त्यानंतर आम्ही एंटर केलं आतमध्ये। त्या आतमध्ये एंटर केल्यावरती खूप छान सुंदर असं स्वामींची मूर्ती आहे। उभी मूर्ती आहे स्वामींची, बघू शकता तुम्ही देखील। स्वामी माझ्या आयुष्यात कसे आले याची मी तुम्हाला नक्कीच माझा एक व्हिडिओ व्लॉग बनवून टाकणार आहे मी। तर स्वामींचं माझ्या लाईफमध्ये येण्यापाठीमागचं खूप मोठं रिझन आहे आणि तेव्हापासून मी स्वामींना मानायला लागले आणि स्वामी आले आणि आमच्या आयुष्यात खूप सारे बदल चांगले घडलेत। असं स्वामींच्या मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी साईडने स्पेस दिलेला आहे। तुम्ही प्रदक्षिणा पूर्ण करू शकता मंदिरात। स्वामींना प्रदक्षिणा घालू शकता। त्यानंतर स्वामींचे थोडं रेकॉर्डिंग केलं पूर्ण ह्याचं, तुम्ही बघू शकता। खूप सुंदर मूर्ती आहे। त्यानंतर तिथे जे गुरुजी बसले होते स्वामींचे, ते नवीन होते। मी त्यांना म्हटलं मंदिराविषयी थोडी इन्फॉर्मेशन सांगा, तर त्यांना माहीत नव्हती, कारण ते नवीनच जस्ट आत्ता आले होते ते, तर त्यामुळे त्यांना माहीत नव्हती। तर मग ते म्हटले की इथे बाहेर फोटो लावले तर फोटो घे किंवा रेकॉर्ड कर। तर मी इथे रेकॉर्ड केलेला आहे, तर तुम्ही देखील हे बघू शकता। व्हिडिओ पॉज करून तुम्हाला देखील हे बघू शकता तुम्ही काय इन्फॉर्मेशन आहे ती। त्यानंतर मी सभामंडपात केले। स्वामींसाठी जे कार्यक्रम असतात स्वामींचे, ते सभामंडपात होतात। इकडे पाण्याची व्यवस्था देखील आहे। वैशू तिथे खेळत होता ॲक्च्युली। तर सभामंडप खूपच मोठा आहे आणि सभामंडपात चेअर असतील किंवा टेबल असतील, जे कार्यक्रम होण्यासाठी जे साहित्य लागतं, फॅनची व्यवस्था आहे, लाईटची व्यवस्था खूप सुंदर आहे आणि सभामंडपात खूप सुंदर छान फोटो आहे। तुम्ही देखील या स्वामी मंदिराला विजिट करू शकता। स्टेशनपासून जवळच आहे, 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। श्री स्वामी समर्थ।